आपल्या आसपास कितीतरी नवीन नवीन मंदिरं तयार होत असतात, पण आपल्याला त्याच्याविषयी बऱ्याच वेळेला माहितीच नसते. कोथरूड पुणे या भागामध्ये जेव्हा मी तुळजाभवानीचं मंदिर शोधत होते, रामबाग कॉलनीमधलं तुळजाभवानीचं मंदिर जे गडावरती आहे, तर त्याच एरियामध्ये मला बघायला मिळालं नवीन झालेलं एक श्रीकृष्णाचं मंदिर. आणि ते मंदिर इतकं सुंदर आहे, त्या मंदिराची एक झलक मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवते. हो हो, कई मंदिर बनने वाले हैं। अच्छा। अभी 21 तारीख को मूर्ति स्थापना है, वो भी इसी में, इससे भी बड़ा है। 21 जानेवारी 2024ला स्टार्ट है, 26 तक है, 6 दिन का कार्यक्रम है। अच्छा, यहीं से ये चीजें, मतलब कारीगर भी यही था, सेम कारीगर। और जो अयोध्या में श्री राम मंदिर बन रहा है वो भी सोमपुरा के द्वारा, चंद्रकांत जी सोमपुरा, हाँ। वो भी सेम परिवार से ही। अच्छा, बहुत बड़े, सालों पहले उन्होंने नक्शा पास कर दिया। अभी यहाँ पे देख रही तो उधर वाली पे श्री राम मंदिर सेम टू सेम अयोध्या जैसा ही बनेगा। अच्छा, इसी में है राम मंदिर में। और ऐसे ही जैनों के कम से कम 10 मंदिर वही सेम कारीगर जैन मंदिर भी बना रहा है। क्या है, भव्यता लगती है, मार्बल में भव्यता लगती है। ईंटों के बनाने में और इस बनाने में बहुत फर्क है, कलाकृति का फर्क है। प्राण प्रतिष्ठा तुम्हाला मागच्या वर्षी कळली, हे म्हणजे लक्षात नाही आलं का? मी आता मी सोडला, मी पावसात जायला गेलो. हा, त्याच्यामुळं. कारण की जवळजवळ 10 दिवसाचा कार्यक्रम होता. हो, 2 वर्षापूर्वी इतके झाले बदल, ते लक्षात येते असतात. जर एखाद्या जिल्हा हे असतो विष्णू सहस्रनाम असतो, गीता जी का बात होता है। उनका सामूहिक पाठ किया था, 150 लोग आने वाले थे, उसमें बरसात हुई थी तो 75 लोग आए, लेडीज लोग आए। किती सुंदर मंदिर आहे. पहले यहाँ पे था, ये स्थापना यहाँ पे 1.5 साल पहले हुई। श्रीगोड़ ब्राह्मणी, राजस्थान, श्रीगोड़। हे मंदिर खरंच चांगलं आहे. मी पहिल्यांदा बघितलं, त्यानिमित्ताने खूप सुरेख आहे. हो, याची माहिती पण घेऊ शकतो आपण. हो ना, पतंग वगैरे ठेवले त्यांनी. त्याच्यावरचं माहिती घेऊ शकता. युट्यूबला असं आमचे बरेच हे असतात, अहो प्राण प्रतिष्ठेचे वगैरे भरपूर व्हिडिओ आहेत. अच्छा, ओके. आपल्या जवळपास बरीच वेगवेगळी मंदिरं तयार होत असतात, पण आपल्याला त्याच्याविषयी माहिती नसते. आज अचानकच आम्ही एका मंदिरामध्ये पोचलो आणि ते मंदिर आहे एक कृष्णाचं मंदिर. कोथरूड भागामध्ये आम्ही ज्यावेळी तुळजाभवानीचं मंदिर शोधत होतो, तेव्हा त्याच एरियामध्ये आम्हाला हे 4 भुजाजीचं मंदिर मिळालं. आणि ते मंदिर कसं आहे ते आपण आता बघूया. सध्या ते नवीन मंदिर आहे.